महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। मला काय घेणं देणं नाही बोलतात, हे सांगतात आणि तुमचं नाव फोटो आलेला आहे, मला अलाउड आहे तुमचं नाव इलेक्शनचा प्रतिनिधी उमेदवाराचा कोण तो हजाम साला भडवा हे पण आहे, स्वतः हे पण बोलतात। मला समजत नाही काय शिकून आले तुम्ही? चल तू कोण अडवतो बघतो हे गुगे इकडे हे एवढे लोक डोळे फुटलेत डोळे फुटलेत का तुझे भडव्या? काय करणार तुला दिसत नाही? लाईन लावतोय आम्ही, लाईन पहिलं याला बाहेर बाहेर काढून टाक। काय चाललंय सर? तुम्ही जरा शांत खंडूपाड्याच्या पोलिंग बूथवर मी गेल्यानंतर मी बघितलं कमीत कमी 1000-1500 लोक कंपाऊंडच्या आतमध्ये पोलिंग बूथच्या 5 फुटाच्या अंतरावर सगळे घोळक्याने उभे होते। मी तिथल्या PSIला सांगून त्यांना बाहेर काढायला लावलं। अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करणारे लोकांना सांगतात की आपल्याला संविधान वाचवायचं आहे। संविधान जर वाचवायचं आहे ना तर सरळ सरळ नियमानुसार मतदान करा। आता इथे जाऊन बघितलं ना, जाऊन बघा, रेकॉर्डिंग करा। एक बूथ असा आहे जसं त्या बूथमध्ये कोणी बंधू राहतच नाही, सगळ्या भगिनीच राहतात। एवढ्या सगळ्या भगिनी लाईनला आहेत, एकही बांधव मला त्या लाईनला दिसला नाही एक बूथमध्ये, बाकी ठिकाणी आहेत। अशा पद्धतीने बोगस मतदान करण्याची जी पद्धत भिवंडीची आहे, ही पद्धत ज्या लोकांनी लावले, ज्या आपल्या बांधवांच्या मतामुळे ही सवय लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी नेहमी सांगत राहतात की लोकशाही वाचवायची आहे, संविधान बदलणार आहेत, असं सांगणाऱ्यांना अजून 1 तास आहे। मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून लगेच दाखवा। असं समजणाऱ्या लोकांना लोकशाहीनेच उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचं उत्तर मतदानाने देण्याची वेळ आहे आणि मला विश्वास आहे की जनता या पद्धतीने मतदान करेल। त्या खंडूपाड्यालाही फार मोठा गोंधळ, त्या एका गल्लीमध्ये लावलेली शाही काढण्यासाठी पण लोक बसले होते, तिकडे ACPला स्वतः पाठवलं। त्या एका बूथमध्ये बायकोचं ID घेऊन नवरा मतदान करायला आलेला, एक 13 वर्षाचा मुलगा बॅट घेऊन मतदान करायला आलेला। मतदारांच्या रांगेत 4-5 मुलं होती। रवींनी त्यांना सगळ्यांना खेचून बाहेर काढलं। हे काय चाललंय इथं? लोकशाहीची थट्टा आहे। यांना लोकशाही वाचवायची आहे का लोकशाहीची हत्या करायची आहे? आणि लोकशाहीची हत्या करताना पुन्हा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा असा चुकीचा वापर करून जर असं होत असेल या भिवंडीमध्ये, त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।